मित्रांनो, आज आपण पोलीस भरती राज्यघटनाबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद हे होते. भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले? 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले. भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर या राज्याला खास दर्जा देण्यात आलेला आहे? 370वी कलमानुसार दिलेला आहे. राज्यसभेचे सभापती कोण असतात? उपराष्ट्रपती हे असतात. भारताचे हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. राष्ट्रपती हे असतात. उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेचे असतात. महाराष्ट्रात विधानसभा सभासद संख्या आहे 288. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत, राष्ट्रपती यांना आहेत. महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती आहे? 78 एवढी आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपती यांना आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे? पुणे येथे आहे. विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कार्यकाळ किती असतो? 6 वर्षे एवढा असतो. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? 6 वर्षे एवढा असतो. भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले? 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले. कोणाच्या भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? डॉक्टर मोहम्मद अली जिन्ना यांचा समावेश नव्हता. भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यासंबंधित कलम कोणती आहे? कलम 51 अ ही आहे. भारतीय घटनेनुसार हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. राज्यसभा हे आहे. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात? लोकसभा अध्यक्ष भूषवितात. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. महाराष्ट्रात लोकसभेकरिता किती लोक प्रतिनिधी निवडून दिले जातात? 48 निवडून जातात. राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? मुख्य न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे? राष्ट्रपती पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? सरन्यायाधीशाकडून घ्यावी लागते. देशाचे पहिले लोकसभा सभापती कोण होते? गणेश वासुदेव मावळणकर हे होते. भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? 324 कलमानुसार केलेली आहे. भारतीय राज्यघटनेत कोणते कलम हे घटनादुरुस्तीची प्रक्रिया सांगते? कलम 368 सांगते. कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? 42वी घटनादुरुस्तीचे केले जाते. कोणत्या राज्याला भारतीय राज्यघटनेच्या 370व्या कलमानुसार विशेष दर्जा दिला आहे? जम्मू काश्मीरला दिला आहे. भारतीय घटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली आहे. 17. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज्य व्यवस्था बळकट करण्यात आली आहे? 73वी. कोणत्या बाबीच्या मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश होत नाही? मतदानाचे हक्क बजावणे. राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? राजकुमारी अमृता कौर हे होत्या. लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत? 67 एवढे आहे. कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो? राज्यसभेच्या. धन विधेयक नेहमी मध्ये मांडता येते. लोकसभा येथे मांडता येते. महाराष्ट्राचे मागील सरकारच्या काळात वित्तमंत्री कोण आहेत? अजित पवार हे होते. घटक राज्याच्या कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? विधान परिषद हे आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहे? रामराजे निंबाळकर हे आहे. कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही? मध्य प्रदेश येथे नाही. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? दिल्ली येथे आहे. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? हिबियस कॉर्पसनुसार मागता येते. भारताचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहे? न्याय एन व्ही रमन हे होते. आता चेंज झालेले आहे. अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते? कोलकाता हे आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? सुनील अरोरा हे होते. आता चेंज झालेले आहे. इंटरपोल हे काय आहे? आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. 101वी ही घटनादुरुस्ती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी विषय आहे. अस्पृश्यता निवारणाशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम आहे? 17 हे आहे. पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था
हे विषय घटनेच्या मध्ये नमूद केलेले आहे, राज्य सूचीमध्ये नमूद केलेले आहे. राज्यसभा व लोकसभा यांची संयुक्त बैठक बोलवण्याचे अधिकार कोणाला आहे? लोकसभा सभापती यांना आहे. भारतीय राज्य घटनेचे कलम 51 कशा संबंधित आहे? मूलभूत कर्तव्य संबंधित आहे. महाराष्ट्रामध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? नागपूर येथे आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? 1 मे 1960 रोजी झाली. भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण किती आहे? 2:3 आहे. राष्ट्रपती हे राजीनामा कोणाकडे देतात? उपराष्ट्रपती यांच्याकडे देतात. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? मुख्य न्यायाधीश हे सांभाळतात. आंध्र प्रदेशाचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झाले? तेलंगणा हे झाले. नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य शासन पद्धतीमध्ये मिळतात, लोकशाही पद्धतीमध्ये मिळतात. पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण होत्या? मीरा कुमारी हे होत्या. भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? राज्यसभासाठी करतात. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते. भारतीय नागरिकत्वाचा कायदा मध्ये मंजूर झाला. 1955 मध्ये मंजूर झाला. 44व्या घटनादुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आले? संपत्ती याच्यात करण्यात आले. कोणता विषय केंद्र सूचीमध्ये येत नाही? पोलीस हा विषय येत नाही. राज्यघटनेबाबत कोणते विधान चुकीचे आहे? भारतीय राज्यघटना अपरिवर्तनीय आहे. भारताच्या राष्ट्रपतीची निवड हे करतात. संसदेच्या दोन्ही गृहातील राज्यांच्या विधानसभेतील निवडून आलेले सदस्य हे करतात. भारताच्या घटनात्मक प्रमुख कोण आहे? राष्ट्रपती हे आहे. राज्यपालांची नेमणूक कोण करतात? अन्य राष्ट्रपती करतात. संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? खासदार असे म्हणतात. राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे? 30 वर्षे असणे आवश्यक आहे. भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? कायदे मंडळ याला आहे. भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट कोणत्या बाबीशी संबंधित आहे? राजभाषाशी संबंधित आहे. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहे? धनखड हे आहे. आता चेंज झालेले आहे. घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? 360 नुसार करता येते. 29वे राज्य म्हणून 2 जून 2014 पासून कोणते राज्य अस्तित्वात आले आहे? तेलंगणा हे आले आहे. सध्याची लोकसभा कितवी आहे? 17वी ही आहे. राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 6 वर्षाचा असतो. संघ राज्याचे कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश करता येणार नाही? सरन्यायाधीश यांचा समावेश करता येणार नाही. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? वल्लभभाई पटेल हे होते. राज्याचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती हे असतात. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना शपथ यांच्याकडून दिली जाते, राज्यपाल यांच्याकडून दिली जाते. घटनेच्या 79व्या कलमानुसार संसदेमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो? राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांचा समावेश होतो. संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते आहे? राज्यसभा हे आहे. कोणत्या व्यक्तिमत्वाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? संपत्तीचा हक्क नाही. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे? 35 वर्षे असणे आहे. राष्ट्रपतीच्या निवड प्रक्रियेत कोणाचा समावेश नसतो? विधान परिषदेत सदस्याचा नसतो. भारतीयांचे प्रथम राष्ट्रपती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोणाची राष्ट्रपती पदावर बिनविरोध निवड झाली होती? डॉक्टर नीलम संजीव रेड्डी यांची झाली होती. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? श्रीमती प्रतिभाताई पाटील होत्या. राष्ट्राच्या प्रथम नागरिक या शब्दात कोणाचे अचूक वर्णन करता येईल? राष्ट्रपती यांचे करता येईल. भारताचे कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते? पंतप्रधान यांच्या करते. सर्वाधिक काळासाठी भारताचे पंतप्रधान पद भूषवणारी व्यक्ती कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. लोकसभा प्रतिनिधीचे किमान वय किती असावे लागते? 25 वर्ष. संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? लोकसभा. राज्यसभेच्या सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. 12. हे राज्यांचे घटनात्मक प्रमुख असतात. राज्यपाल. राज्य शासनाच्या वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळात कोण सादर करतो? अर्थमंत्री. विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किती वर्षे असावे लागते? 30 वर्षे एवढे असावे लागते. त्या शहरात महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन भरते? नागपूर येथे भरते. राज्यपाल व मंत्रिमंडळ
हे दिव्यामुळे साधले जाते. मुख्यमंत्री यांच्यामुळे साधले जाते. भारत हे कोणते राष्ट्र आहे? धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. कोणती महिला भारतातील कोणत्याही राज्यात प्रथम मुख्यमंत्री म्हणून निवडून आली? सुचेता कृपलानी. संसदेच्या 2 अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त किती असावा? 3 महिने एवढा असावा. IPC 1860 यातील IPC म्हणजे काय? इंडियन पिनल कोड. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे देतात. राष्ट्रध्वजाच्या 3 भागापैकी सर्वात खालचा म्हणजे जमिनीकडील भाग कोणत्या रंगाचे आहे? हिरवा. भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती हे असतात. घटक राज्यांच्या राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? राष्ट्रपती हे करतो. सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. एखाद्या राज्याची घटनात्मक यंत्रणा मोडकळीस आल्यास संविधान कलम नुसार राष्ट्रपती त्या राज्यात आणीबाणी जाहीर करू शकतात. कलम 356 नुसार करू शकतात. सर्वोच्च न्यायालयास घटनेचा अर्थ लावताना सर्वाधिक उपयुक्त ठरणारा घटक कोणता? घटनेचा सरनामा. मुंबई उच्च न्यायालयाची किती ठिकाणी खंडपीठे आहे? 3 ठिकाणी खंडपीठे आहे. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल ह्या होत्या सरोजिनी नायडू ह्या होत्या. भारतामध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी वयोमर्यादा किती वर्ष आहे? 18 वर्षे आहे. संसदीय लोकशाही भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारली? इंग्लंडकडून स्वीकारली. भारत हा देश आहे प्रजासत्ताक देश आहे. कोणत्या कारणासाठी अण्णा हजारे यांनी उपोषण केले होते? लोकपाल विधेयक संमत करण्यासाठी. माहितीचा अधिकार कायदा भारतीय घटनेने कोणत्या दिवशी सर्व देशभर लागू केला? 1 मे आणि 11 मे 2005. राज्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीबाबत शिफारस करणाऱ्या समितीमध्ये कोण नसतो? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नसते. भारतीय घटनेनुसार सार्वभौम आहे भारतीय जनता. कोणती भाषा राज्यघटनेची अनुसूचित 18चे 22 भाषापैकी एक भाषा नाही आहे? अरबी. आर्टिकल हे राष्ट्रपतीच्या हुकूम काढण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे. 123. भारताच्या तिरंगा राष्ट्रध्वजात रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो केसरी. भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता? भारतरत्न आहे. भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र हे रंगाचे असते निळ्या. निवडणूक प्रचार केव्हा थांबवला जातो? मतदानाच्या 48 तास अगोदरपासून थांबवला जातो. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती हे करतात. निवडणुका निर्दय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर आहे? निवडणूक आयोगाकडे असते. महाभियोगाद्वारे पदावरून हटविले गेलेले उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कोण होते? सौमित्री सेन. लोक न्यायालयाला असेही म्हणतात, लोक अदालत म्हणतात. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? 14 ऑगस्ट 1862 रोजी झाली. विधानसभा व विधान परिषद सदस्यत्वासाठी उमेदवाराचे पात्रता वय अनुक्रमे कमीत कमी किती वर्ष असावे लागते? 25 ते 30 वर्ष असावे लागते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी हे असतात, मुख्यमंत्री हे असतात. राज्यपालाची नियुक्ती संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे केली जाते? 155 नुसार केली जाते. संविधानाचे दुसरे नाव काय आहे? राज्यघटना. लोकसभेचा नेता हा असतो, पंतप्रधान हे असतात. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा तर विधानसभेच्या जागा आहेत. लोकसभेच्या 48 व विधानसभेच्या 288 जागा आहेत. संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे? लोकसभा हे आहे. रशियाचे संसदेस काय नाव आहे? दमा आहे. भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे? इंग्लंड. हा भारताचा संविधानात्मक प्रमुख असतो, राष्ट्रपती हा असतो. भारताच्या संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण आहेत? द्रौपदी मुर्मू हे आहेत. भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कधी पार पडली? 6 मे 1962 रोजी पार पडली. मार्गदर्शकत्वाचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात करण्यात आला आहे? 4थ्या भागात करण्यात आला आहे. भारतीय संविधानाचे कोणते कलम मूलभूत हक्काशी संबंधित नाही? 10. गोवा या राज्याची राजधानी कोणती आहे? पणजी आहे. भारतामध्ये किती केंद्रशासित प्रदेश आहे? 8 एवढे आहे. महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती? 6 एवढे आहे. भारतीय राज्यघटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. 1953 मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्विचार आयोगाचे अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती केली. न्याय फाजल अली.
भारतीय राज्य घटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? डॉक्टर BN राव हे होते. भारतीय राज्य घटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे सदस्य नव्हते. महात्मा गांधी नव्हते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा, आकांक्षा जाणून घेण्यासाठी वापरतात. घटनेचा सरनामा. घटना समितीने जनगण मन या गीतास राष्ट्रगीत केव्हा मान्यता दिली? 24 जानेवारी 1950 रोजी. 1953 मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचनेच्या आयोगाचे अध्यक्ष यांची नियुक्ती केली. न्याय फाजल अली. भारतीय राज्य घटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? BN राव हे होते. भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले? 26 जानेवारी 1950 रोजी झाले. 26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? संविधान दिन व कायदा दिन म्हणून साजरा केला जातो. जे राज्य कोणत्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करीत नाही किंवा कोणत्याही धर्माला बाधिल नाही असे राज्य म्हणजे राज्य होय. धर्मनिरपेक्ष. भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे भरले होते. या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण भूषविले? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी भूषविले. भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक मध्ये पार पडली. 1952 मध्ये पार पडली. इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले आहे? 1 मध्ये. भारतीय राज्यघटनेनुसार जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभेची मुदत किती असते? 5 वर्षे एवढी असते. कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात? सरनामा याला म्हणतात. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? प्रस्तावना. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? स्वातंत्र्याचा अधिकार आहे. भारतीय संविधानाच्या 19(1) या कलमात कोणाला स्वातंत्र्याच्या विशेषाचा समावेश नाही. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? सरदार पटेल हे होते. भारतामध्ये कोण मूलभूत हक्काचे पालक असतात? सर्वोच्च न्यायालय हे असतात. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमान्वये स्पष्ट करण्यात आले आहे? 12 ते 35 मध्ये स्पष्ट केलेले आहे. मूलभूत हक्कापैकी कोणत्या कायद्यान्वये थांबविण्यात आले? राईट टू प्रॉपर्टी. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत स्वातंत्र्याचा समावेश कलम मध्ये केला आहे. 19 मध्ये केला आहे. मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावर आहे? न्यायमंडळावर आहे. मूलभूत हक्काशी संबंधित राज्यघटनेचे कलम कोणते? 13 आहे. भारतीय संविधानातील कोणत्या कलमाद्वारे नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे? कलम 19 नुसार दिले आहे. 1956 भाषावर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली? 14 आणि 6 मध्ये. सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पोलिसी कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले? ऑपरेशन पोलोनुसार. पोलीस निरीक्षण यांचे गणवेशात खांद्यावर काय काय असते? 3 स्टार, लाल फीत मपोसे असते. हैदराबाद स्टेट या वर्षी भारतात विलीन करण्यात आले 1948 नुसार. रीट ऑफ मॅडमास हे कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहे? घटनात्मक दाद मागण्याचे हक्क. कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? संपत्तीचे हक्क नाही. भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे? कलम 14 ते 18. जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? राज्यपाल हे करतात. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याचे नमूद केले आहे? अनुच्छेद 21 नुसार. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या त्या भागामध्ये समाविष्ट आहे. मूलभूत कर्तव्य. घटनेतील मार्गदर्शक तत्वांमधून समान नागरिक कायद्यांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. संपूर्णता बरोबर. कोणत्या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश नाही? पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन प्रदान करणे. भारतीय राज्यघटनामध्ये कुठल्या कलमात भारताचे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य नमूद केलेले आहे? 51 नुसार. भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने. हे भारतीय सैन्याच्या 3ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. राष्ट्रपती. राष्ट्रपतींना महाभियोगाद्वारे पदच्युत करण्याचे अधिकार कोणास आहे? संसद. कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जात नाही? राज्यपाल. भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपद भूषविलेले व्यक्ती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद.
भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी भारताचे हे असतात माननीय राष्ट्रपती. देशाच्या संपूर्ण राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो? माननीय राष्ट्रपती. बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात? बिअर्स कॉर्पस. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पदच्युत करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपती. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? राष्ट्रपती. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांची नियुक्ती कडून होती? राष्ट्रपती यांच्याकडून होते. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषविले आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण मतदान करू शकत नाही? विधान परिषद निर्वाचित सदस्य करू शकत नाही. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती हे करतात. कोणता राष्ट्रपतीचा अधिकार नाही? राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त इतक्या सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करतात. 12. भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती आहे? 35 एवढी आहे. 1971च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते? इंदिरा गांधी हे होते. आंतरराज्यीय परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान हे असतात. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख कोण आहे? पंतप्रधान हे आहे. भारतीय संसदीय व्यवस्थेचा हा केंद्रबिंदू आहे. पंतप्रधान आहे. चा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय. पंतप्रधान. केंद्राचे मंत्रिमंडळ हे जबाबदार असते, लोकसभेच असते. भारताचे पंतप्रधान कोण आहे? नरेंद्र मोदी हे आहे. भारताचे लोकसभेची निवडणूक हरणाऱ्या पहिले पंतप्रधानाचे नाव काय? श्रीमती इंदिरा गांधी. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? नरेंद्र मोदी हे आहे. मोरारजी देसाई हे भारताचे कितवे पंतप्रधान होते? 6वे होते. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल होते. भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहे? 545 आहे. रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? 14वे. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? मौलाना अब्दुल कलाम आझाद. कोणत्या पंतप्रधानाचा मृत्यू पदावर असताना झाला नाही? राजीव गांधी यांचा झाला नाही. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे सभासद निवृत्त होतात. एकाच 3 होतात. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे नाव काय आहे? भगतसिंग कोश्यारी हे होते. संसद म्हणजे काय? लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती हे होते. घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? भारतीय संसद यांना आहे. राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणत्या नियम निर्वाचित करता येईल? डॉक्टर राधाकृष्णन. शेषाधिकार राज्य घटनेनुसार कोणास आहे? संसदेस आहे. अखिल भारतीय सेवाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? कलम 312 नुसार आहे. संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला म्हणून संबोधतात? प्रश्नाचा तास. लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे? 50. लोकसभेच्या सभापतींना आपल्या पदाचा राजीनामा यांच्याकडे करावा लागतो? उपसभापती यांच्याकडे करावा लागतो. मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबाबत कोणास जबाबदार आहे असतात? लोकसभा यांना जबाबदार असतात. संघराज्याच्या कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश करता येत नाही? सरन्यायाधीशांचा समावेश करता येत नाही. राज्यसभा किती वर्षानंतर विसर्जित होते? 6 वर्षांनी विसर्जित होते. राज्यसभा हे संसदेचे सभागृह आहेत, वरिष्ठ सभागृह आहेत. लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? 545 एवढी आहे. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? 25 हे आहे. राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतात? 250 एवढे असतात. लोकसभा 5 वर्ष तर राज्यसभा किती वर्ष असते? 6 वर्ष असते. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? कधीच नाही करण्यात येत. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे कोणती होय? संसदीय होय. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? अनुच्छेद 75 नुसार. आंतरांकित प्रश्नाची उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसाचा नोटीस कालावधी आहे? 15 दिवसाचा. घटक राज्यांचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत असतो? राज्यपालांच्या असतो. महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करतात? राज्यपालांच्या वतीने करतात. कोणते पद निर्वाचित नाही? राज्यपालाचे कार्य आणि या संबंधित कोणतेही विधान चुकीचे आहे. राज्यपालाला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती? 12.
राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकते? राज्यपाल करू शकते. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना प्रदीप नंद्राजोग आहे. महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते? पी.सी. अलेक्झांडर. श्री मनोज सिन्हा हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर आहे? जम्मू आणि काश्मीर. एकापेक्षा अधिक वेळा वेगवेगळ्या कालावधीकरिता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाही? यशवंतराव चव्हाण. भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली? आंध्र प्रदेश. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहे? सीताराम कुंटे, पण आता चेंज झालेले आहे. विधान परिषद या सभागृहाचा कालावधी किती असतो? स्थायी सभागृह असतो. महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे किती मतदारसंघ आहे? 48 आहे. कोणते सभागृह स्थायी सभागृह नाही? राज्यसभा हे स्थायी सभागृह नाही. कोणत्या राज्यात वरिष्ठ सभागृह नाही? तामिळनाडूमध्ये नाही. विधानसभा कोण बरखास्त करू शकतो? राज्यपाल करू शकते. राज्यात विधान परिषद असावी किंवा नसावी हे ठरवण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 169 नुसार कोणास आहे? संबंधित राज्याची विधानसभेला आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना राज्यपाल राज्यघटनेतील कलम अन्वये हुकूम जारी करू शकतात. 213. घटनेचे विधान परिषदेची किमान किती संख्या असावी असणे निश्चित केले आहे? किमान 40 सदस्य. रत्नागिरी जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहे? 5. विधान परिषदेवर सभासद शिक्षक मतदारसंघ संघातून निवडून जातात. मुख्यमंत्री. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात? अनुच्छेद 171. विधिमंडळाचे सदस्य नसताना देखील मंत्रिपद मिळाल्यास ते किती दिवसापर्यंत वैध राहते? 6 महिन्यापर्यंत वैध राहते. महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपसभापती कोण आहे? नरहरी झिरवळकर हे आहे. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहे? आशुतोष कुंभकोणी हे आहे, पण आता चेंज झालेले आहे. राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा असतो. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य कोण बजावतो? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बजावतात. भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या हक्काचे संरक्षण कोण आहे? सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? न्यायमूर्ती फातिमा बीबी हे होत्या. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? दिल्ली येथे आहे. भारतीय घटनेच्या या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते. 214 नुसार असते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो? राष्ट्रपती याच्याकडे सादर करावा लागतो. आणीबाणीची संकल्पना स्वीकारताना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या घटनेचे अनुकरण केले आहे? जर्मनी. वायमर प्रजासत्ताक. निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती हे करतात. भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे? राष्ट्रीय आणीबाणीपासून आहे. जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपतीस कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते. 356. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहे. राष्ट्रपती. निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती कलमान्वये केली आहे. 324. भारतात पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली? सन 1951 ते 52 नुसार झाली. भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तास वयाची किती वर्षे पूर्ण तो अधिकारावर राहता येते? 65 वर्षापर्यंत राहावे लागते. मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोणाकडून केली जाते? राष्ट्रपती हे पंतप्रधान, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांच्या शिफारसीनुसार करतात. लोकसेवा आयोगाची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमान्वये झाली? कलम 315. भारतीय संविधानामध्ये संघ लोकसेवा आयोगासाठी तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? कलम 315. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सदस्यांची नेमणूक कोण करते? राज्यपाल हे करते. भारतीय संविधानानुसार कोणती घटनात्मक संस्था नाही? महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ. राजकीय काँग्रेस पक्षाची स्थापना केव्हा झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885. वस्तू व सेवा कराशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती? 101वी आहे. जनहितार्थ याचिकेचा उद्देश काय आहे? सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. भारतात प्रकारची लोकशाही आहे? अप्रत्यक्ष. कोणत्या 2 भाषा या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या UNO कार्यालयीन भाषा आहे? अरबी व चायनीज. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना या वर्षी झाली. 1993.
राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाच्या कार्यभार कोण पाहतो? सरन्यायाधीश पाहतो. भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था कोणती? रॉ. राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करतात राज्यपाल. शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? महापौर हा असतो. द प्रॉब्लेम ऑफ रुपी ग्रंथ कोणाचा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा लोकशाही व्यवस्थेचा गाभा आहे. लोकसहभाग. कोणता राष्ट्रीय पक्ष नाही? शिवसेना नाही. NSG म्हणजे काय? नॅशनल सिक्युरिटी गार्ड. च्या जगप्रसिद्ध व्याख्यानेनुसार लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले शासन होय. अब्राहम लिंकन नुसार. भाषिक तत्वावर निर्माण केलेले पहिले राज्य कोणते? आंध्र प्रदेश. वंदे मातरम हे गीत यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आलेले आहे. बंकिमचंद्र चटर्जी. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नियोजन प्राधिकरण नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग. बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? 1971. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होते? JP नड्डा. भारतात किती राज्य आहे? 28. जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे? भारत. भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? लडाख. जम्मू आणि काश्मीर. खासदार निवडण्यासाठी मतदारांचे वय किमान किती असावे? 18 वर्ष. कोणत्या देशात जनहितार्थ याचिका या संकल्पनेचा जन्म झाला? अमेरिका. कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही? मानवी हक्क आयोग. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? मारवाडी. राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती. भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांच्या तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे? USSR. स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम कुठल्या देशाने बहाल केला? न्यूझीलंड. महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला? वसंतराव नाईक. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे यांच्यातून घेण्यात आलेले आहे. मुंडकाप निषेध. मृत द्यावायचे नसेल तर खालीलपैकी कोणता पर्याय निवडाल? मत द्यावायचे नसेल तर खालीलपैकी कोणता पर्याय निवडाल? नोटा. लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? 1972. संस्थानाचे भारतात विलिनीकरण करण्याच्या कार्यवाहीत भारताचे तत्कालीन गृहमंत्री यांच्या मुत्सद्देगिरीचे व कणखर नेतृत्वाचे दर्शन घडले. वल्लभभाई पटेल. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना साली करण्यात आली. 1951. पशु व प्राण्यांच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा कधी संमत केला? 1972. कोणती संज्ञा भारतातील संविधानाच्या परिशिष्टात 42व्या घटनादुरुस्तीद्वारे वाढवण्यात आली? धर्मनिरपेक्ष. पक्षांतर बंदी कोणत्या घटनादुरुस्तीनंतर अस्तित्वात आली? 52वी. भारतीय राज्यघटनेतील 73वी 74वी घटनादुरुस्ती कशी संबंधित आहे? स्थानिक स्वराज्य संस्था. ग्राहक संरक्षण कायदा मध्ये पास करण्यात आला. 1986. भारतीय राज्यघटनेत सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द कितव्या घटनादुरुस्ती अन्वये समाविष्ट करण्यात आले? 42वी. केंद्र शासनाने 28 फेब्रुवारी 2014 रोजी 7व्या वेतन आयोगाचे गठन केले होते. त्याचे अध्यक्ष कोण होते? न्याय अशोक कुमार माथुर. इंदिरा गांधी व श्री भुट्टो यांच्यामध्ये कोणता करार झाला? लाहोर करार झाला होता. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? माजी सरन्यायाधीश असतात. कोणत्या कायद्यापैकी दंड संहिता कोणती आहे? IPC. मकोगा हा कशा संबंधीचा कायदा आहे? संघटित गुन्हेगारी. भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटनादुरुस्तीमुळे झाले आहे? 73-74वी घटनादुरुस्तीमुळे झाले आहे. संसदेने मंजूर केलेल्या जम्मू काश्मीर अधिकृत भाषा विधेयक नुसार कोणत्या भाषांना जम्मू काश्मीरसाठी अधिकृत भाषा म्हणून मंजुरी दिली आहे? हिंदी, डोंगरी, काश्मीरी. भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1993. 56वी घटनादुरुस्ती 1987 नुसार गोवा हे राज्य म्हणून मान्यता मिळाली. परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ही केस कोणत्या विषयाशी संबंधित आहे? दुखापत झालेल्या व्यक्तीला तात्काळ आपत्कालीन वैद्यकीय मदत करण्यासाठी. भारतीय संविधानातील परिशिष्टात नमूद अधिकृत भाषांमध्ये कोणती भाषा नमूद नाही? मारवाडी. पंचायत राज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकार संबंधित आहे? 9वे. भारतीय राज्यघटनेच्या या अनुच्छेदामध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे.
25 ते 28. भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली आहे? अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला शासकीय सेवा व शिक्षणात आरक्षण देण्यासाठी कायदा करणे अधिकार राज्य सरकारांना बहाल केले आहे? कलम 16. 4. भारतीय संविधानाच्या 1901व्या कलमान्वये खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याच्या विशेषत्वाची समावेश नाही? मुद्रण स्वातंत्र्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कोणते कलम भारतीय संविधानाचे प्राण आहे? कलम 32. भारतीय राज्यघटनेतील कलम 371 कसे संबंधित आहे? काही राज्यांना विशेष दर्जा. भारतीय संसदेचे संमत केलेला कायदा म्हणजे संसदेच्या दोन्ही गुणांनी संमत केलेले व राष्ट्रपती यांना मान्यता दिलेले. भाषावार प्रांत रचनेसाठी किंवा राज्य पुनर्रचनेसाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये कोणाचा समावेश नव्हता? वल्लभभाई पटेल. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रसिद्ध अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. 17 जून 1948 घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? न्याय एस. के. दार हे होते.